मगाशी तुम्ही सांगितलं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख केलाच पाहिजे। कारण का हा आराखडा बनवताना या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राम शिंदे साहेबांनी हा आराखडा बनवताना खूप सहकार्य दादांनी सुद्धा आराखडा बनवताना निश्चित प्रकारे केलं आणि बारीक बारीक गोष्टीची माहिती शिंदे सरांकडून घेऊन या आराखड्याला मदत केली आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचं पण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना बंधूंना सहकार्य आहे। साधारणतः 1200-1300 कोटी रुपयाचा आराखडा आहे। इथलं सगळं आपल्याला काही गोष्टीमध्ये तुम्ही नंतर 1-2-3 वर्षानंतर तुम्हाला ह्या भागातलं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं इथं महत्व, इथलं सगळं चित्र आपल्या सगळ्यांना बदललेलं निश्चित प्रकारे दिसल आणि निश्चित प्रकारे राम शिंदे सर तुम्ही जे चांगलं काम करताय ते निश्चित त्याचा फायदा इथं सर्व समाज बांधवांना निश्चित प्रकारे होईल। आणि मी तुम्हाला एक आज सांगतो की आता आपण राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता बंधूंनो काम करतोय। एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, वहिनी असतील, या मंडळींचं सहकार्य निश्चित प्रकारे आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काय देता येईल, मला वाटतं आपला सोननार इथं आपले संतोष महात्मे, आपले डॉक्टर विकास महात्मेंचे पुतणे, ते सुद्धा निश्चित प्रकारे माझ्या मेंढपाळांसाठी एक नवीन काहीतरी योजना आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ती योजना शासनाच्या वतीनं आपल्याला आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजाच्या जे तरुण आहेत, युवक आहेत, जे मेंढपाळ आहेत, त्या सर्वांना कसा फायदा होईल त्यामध्ये सर्व हे आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्यामुळे भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे ही योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। आणि सर्वात महत्त्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे। आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का, मी कृषी मंत्री म्हणते तुम्ही जाहीर करायचं पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे। त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात जे आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल। हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो। शेवटी तुम्ही म्हणसाल कृषी मंत्री म्हणल्यानंतर कुठेतरी काहीतरी सांगितलं पाहिजे, त्यामुळे बंधूंनो अजिबात भविष्यामध्ये काळजी करू नका। हे सरकार, महायुतीचं सरकार हे तुमच्या सगळ्यांबरोबर आहे। हे तिन्ही नेते आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत, यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सहकार्य करावं। असंच आपण सर्वांनी एकत्रित आणि आपले प्रश्न आहेत, आपल्या अडचणी आहेत, 100% प्रश्न आहेत, 100% अडचणी आहेत, हळूहळू त्या प्रश्न कसे सोडवता येतील, हळूहळू प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या धनगर समाजातील युवकांना, बांधवांना कसा होईल, यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न निश्चितपणे भविष्यामध्ये राहणार आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य, त्यांचा आदर्श, त्या काळी त्यांनी केलेलं जलसंधारणाचं काम हे आजही बंधूंनो ते आपण त्याचा विचार, आपण त्याची आठवण सर्वांना येते आणि त्यांनी केलेलं एक काम, त्याचा निश्चित प्रकारे आज आपण बंधूंनो त्यांनी दिलेले आपल्याला विचार, शिकवण, एक आदर्श घेऊन आपण सर्वजण आपण बंधूंनो काम करीत असतो। आणि त्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की आजही आपण पाहतो की ज्यावेळेस इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तुलना रशियाची राणी, त्याचप्रमाणे इंग्लंडची राणी, तसेच डेन्मार्कची राणी यांच्याशी एकत्रित ही केली होती। आणि त्याने एका ठिकाणी असं त्या लेखकाने म्हटलं होतं की ज्या वेळेस जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव हे प्रथम लिहिलं जाईल, हे त्यावेळेस त्या लेखकाने सांगितलं होतं। याचा एक निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अभिमान आहे। याचा निश्चित प्रकारे आज तुम्ही सांगतो की आज या गावामध्ये, या परिसरामध्ये आपण आलेला आहे। राम शिंदे सर तुम्ही सांगितलं की पडळकर साहेब तुम्ही सर्वांनी 3 दिवस चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या भागामध्ये घेतले आणि निश्चित प्रकारे या भागाचं हे एक इथलं स्थान, इथली जन्मभूमी ह्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे।
मगाशी तुम्ही सांगितलं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख केलाच पाहिजे. कारण का हा आराखडा बनवताना या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राम शिंदे साहेबांनी हा आराखडा बनवताना खूप सहकार्य, दादांनी सुद्धा आराखडा बनवताना निश्चित प्रकारे केलं आणि बारीक बारीक गोष्टीची माहिती शिंदे सरांकडून घेऊन या आराखड्याला मदत केली. आणि आत्ताच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचं पण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना बंधूंना सहकार्य आहे. साधारणतः 1200-1300 कोटी रुपयाचा आराखडा आहे. इथलं सगळं आपल्याला काही गोष्टीमध्ये तुम्ही नंतर 1-2-3 वर्षानंतर तुम्हाला ह्या भागातलं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं इथं महत्व, इथलं सगळं चित्र आपल्या सगळ्यांना बदललेलं निश्चित प्रकारे दिसल. आणि निश्चित प्रकारे राम शिंदे सर, तुम्ही जे चांगलं काम करताय ते निश्चित त्याचा फायदा इथं सर्व समाज बांधवांना निश्चित प्रकारे होईल. आणि मी तुम्हाला एक आज सांगतो की आता आपण राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता बंधूंनो काम करतोय. एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, वहिनी असतील, या मंडळींचं सहकार्य निश्चित प्रकारे आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काय देता येईल, मला वाटतं आपला सोननार इथं आपले संतोष महात्मे, आपले डॉक्टर विकास महात्मेंचे पुतणे, ते सुद्धा निश्चित प्रकारे माझ्या मेंढपाळांसाठी एक नवीन काहीतरी योजना आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ती योजना शासनाच्या वतीनं आपल्याला आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजाच्या जे तरुण आहेत, युवक आहेत, जे मेंढपाळ आहेत, त्या सर्वांना कसा फायदा होईल त्यामध्ये सर्व हे आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्यामुळं भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे हे योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर्वात महत्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि येणाऱ्या, शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का, मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचं पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात जे आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो. शेवटी तुम्ही म्हणसाल कृषी मंत्री म्हणल्यानंतर कुठेतरी काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यामुळे बंधूंनो, अजिबात भविष्यामध्ये काळजी करू नका. हे सरकार, महायुतीचं सरकार, हे तुमच्या सगळ्यांबरोबर आहे. हे तिन्ही नेते आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत. यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सहकार्य करावं. असंच आपण सर्वांनी एकत्रित, आणि आपले प्रश्न आहेत, आपल्या अडचणी आहेत, 100% प्रश्न आहेत, 100% अडचणी आहेत. हळूहळू त्या प्रश्न कसे सोडवता येतील, हळूहळू प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या धनगर समाजातील युवकांना, बांधवांना कसा होईल, यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न निश्चितपणे भविष्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांना एकत्र बोलवलं, त्याबद्दल आपल्या संयोजन समितीचे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. दोस्त हो, हे होते दत्ता मामा भरणे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य. आणि यांनी एक खुश खबर दिलेली आहे. लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यांनी ही शेतकऱ्यांना खुश खबर दिलेली आहे की शेतकऱ्यांचं कर्ज हे येत्या 10 दिवसाच्या आतमध्ये माफ होणार आहे. आता बघूयात त्यांचा शब्द खरा होतो का. कारण ही कर्जमाफी लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा केलेली आहे. आणि लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर हे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे, संपूर्ण देशाचं दैवत आहे. आणि अशा दैवतासमोर दिलेला शब्द सरकार हे 100% पाळील, याबाबत काही दुमत नाही. शेवटी आपल्या देवाभाऊचं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तो शब्द 100% जर पाळला तर शेतकऱ्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ही कर्जमाफी होणं अत्यंत गरजेचं आहे. जे शेतकरी थकीत आहेत त्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी, आणि ज्यांनी नवजुनं केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतची मदत सरकार देणार आहे. ठीक आहे, काही शेतकरी वंचित राहतील, परंतु अनेक शेतकऱ्यांना यामधून फायदा होणार, हे सुद्धा तितकंच खरं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.